मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक महिन्यापासून आंदोलन करण्यात येत आहे। राज्य सरकारने सगळे सोयरे याबाबत GR काढलाय, त्याला मागासवर्गीय आयोगाने विरोध करत पाठिंबा किंवा सगळे सोयरे अधिसूचनेबाबत विरोध म्हणून हरकती मागविल्या होत्या। त्याकरिता आज धुळे शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त पाठिंबा मिळावा म्हणून पाठिंब्याचे पत्र भरून घेण्यात येत होते। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीस पाठिंबा देण्यासाठी व मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे संदर्भात मांडलेल्या भूमिकेस समर्थन देण्याकरिता धुळ्यातून सकल मराठा समाजाच्या वतीने सगळे सोयरे अधिसूचना पाठिंबा फॉर्म भरण्याची मोहीम हाती घेण्यात आली। धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने हे फॉर्म मराठा तसेच इतर समाजाच्या समाज बांधवांतर्फे भरून घेण्यात येत आहेत। तर या फॉर्मच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सगळे सोयऱ्या संदर्भातील भूमिकेस आमचे समर्थन असल्याची भूमिका स्पष्ट होत आहे। या मोहिमेला धुळ्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जात असून सकल मराठा समाजाचे आंदोलक हे काम अगदी उत्साहात करीत असल्याचे पाहायला मिळते। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आमचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जे प्रचंड आंदोलन उभं केलं होतं आणि त्या आंदोलनाचं यश म्हणजे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी सगळे सोयरेबाबत GR काढलेला आहे आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आयोगाने हरकती मागवलेल्या होत्या। पाठिंबा किंवा त्याला विरोध, तर पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज धुळे यांच्या वतीने आम्ही महाराणा प्रताप चौक येथे पाठिंब्याचे पत्र या ठिकाणी आम्ही भरून घेतोय। आणि विशेष आनंदाची गोष्ट असं इथे की सोनार, चौधरी, धनगर, माळी, मुस्लिम अनेक समाजाच्या लोकांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आम्हाला फॉर्म भरून लेखी स्वरूपात पाठिंबा दिलेले आहे। या सर्वांचे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व समाज बंधूंचे आम्ही या ठिकाणी जाहीर आभार मानतो। धन्यवाद।